आज इथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की शालेय गणवेशामध्ये स्काउट गाईडच्या शिलाई कामामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात माझे मुख्य आरोप 8 गट शिक्षण अधिकारी तसे शिक्षण अधिकारी यांच्यावर आहेत। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेवलला सुरुवातीला एक पत्र काढलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे 5000हून अधिकचं काम असेल तर त्या महिला बचत गटांचे निविदा मागण्यात याव्या। परंतु यांनी जेव्हा दुसऱ्या वेळेस यांनी असे पत्र काढले की यांनी हे दुसरं पत्र काढलं की शाळा मुख्याध्यापक हे काम करायला केपेबल नाहीयेत आणि यांनी तालुका स्तरावर हे काम करण्यात यावं म्हणून। परंतु जेव्हा मी तक्रार केली त्या तक्रारीनंतर यांनी पूर्णपणे पलटी मारून यांनी हे काम मुख्याध्यापकांनीच काम केलं असं यांनी भासवलेलं आहे आणि यांनी सांगितलं की केंद्र प्रमुखांनी हे वाटप केलं। परंतु केंद्र प्रमुखांचं स्टेटमेंट चौकशी समिती दरम्यान घेण्यात आलं तेव्हा केंद्र प्रमुख बोलले की आम्ही कुठल्याही प्रकारचं मी गणवेश पाहिला नाही, आम्ही फक्त सह्या केलेल्या आहेत, आम्ही कुठल्याही प्रकारचं वाटप केलेलं नाही। हे काम आहे 1,20,00,000हून अधिकचं काम आहे आणि जिल्ह्यात आहेत 1113 शाळा। तर 1113 शाळांचं पूर्णपणे एकाच व्यक्तीला भेटणं म्हणजे हे सर्वांसाठी सरप्राईज गोष्ट असेल की 1113 शाळा कस काय एकाच व्यक्तीला अप्रोच झाल्या, म्हणजे एकच व्यक्ती 1113 शाळेच्या मुख्याध्यापकांना कस काय माहिती होते। तर हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे। याच्यामध्ये आचारसंहितेचा किंवा इलेक्शनच्या काळामध्ये हा केलेला आहे की ज्याच्याकडून कुणाचं लक्ष जाणार नाही आणि त्याच्यामध्ये 1,20,00,000चं काम एकाच व्यक्तीला देऊन जिल्ह्याचा रोजगार यांनी हिसकावून घेतलेला आहे, जो की जिल्ह्याचा अधिकार होता, महिलांचा अधिकार होता ह्या रोजगारावर।